मी आदिती पाटील. आज आम्ही इयत्ता दुसरीचे विद्यार्थी. गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य व द्रोणाचार्य यांची एक छोटीशी तुमच्या समोर नाटिका सादर करणार आहोत. चला तर मग पाहूया. प्रथम नाटकातली पात्रे ओळख करून देतील. नमस्कार, मी गुरु द्रोणाचार्य. नमस्कार, मी एकलव्य. नमस्कार, मी गुरुचरणांची मूर्ती. नमस्कार, मी युधिष्ठिर. नमस्कार, मी अर्जुन. नमस्कार, आम्ही शिष्य. नमस्कार, मी मित्रा. एका घनदाट जंगलात द्रोणाचार्य कौरव व पांडव यांना धनुर्विद्येचे शिक्षण देत होते. हे एकलव्याला माहित होतं, म्हणून तो विद्या शिकण्यासाठी त्यांच्याकडे जातो. गुरुजी, आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा. तू कोण आहेस? मी भिल्ल आहे. मी कोणा भिल्लाला माझं शिष्यत्व देत नाही. मी फक्त क्षत्रिय कुलातील राजकुमारांना माझा शिष्य बनवतो. एकलव्य खूप दुःखी झाले. तो तिथून निघून होतो, पण विद्या शिकण्याची ती द्रोणाचार्य यांच्याकडून असे तो ठरवतो. म्हणून तो द्रोणाचार्य यांची एक मातीची मूर्ती बनवतो व त्या मूर्तीकडून विद्या शिकून घेतो. एके दिवशी द्रोणाचार्य व राजकुमार जंगलात शिकार करण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत त्यांचा कुत्राही होता. कुत्रा फिरत फिरत एकलव्याच्या झोपडीकडे जातो व एकलव्याला पाहून भुंकू लागतो. भाव भाव भाव. अरे हा कुत्रा कुठून आला? त्याच्यामुळे माझे लक्ष विचलित होत आहे. असे म्हणत एकलव्य कुत्र्याच्या तोंडात एकामागे एक असे 6 पाय लावतो. कुत्रा तशाच अवस्थेत गुरु द्रोणाचार्य व राजकुमार जेथे होते तेथे पळत जातो. खरोखर हा कोणतरी मान धरून असला पाहिजे. तुला आमच्या कुत्र्याचे तोंड पाण्याने भरून टाकलायस का? होय गुरुजी, हे मीच केलं आहे. तुझ्या गुरुचे नाव काय? तुम्हीच आहात गुरुदेव. मी तर तुला विद्या दिली नाही तर मी तुझा गुरु कसा? तुम्हीच मला विद्या दिली आहे गुरुदेव. तेव्हा मी दाखवतो. गुरुंना त्याने बनवलेली मातीचा पुतळा दाखवतो.